एबीपी नासिक टीवी हमेशा सच के साथ। सकाळी 7:30 वाजता नाशिक मुख्य अग्निशमन केंद्र येथे वडले येणारे पोलिसी यांनी फोन करून तशी माहिती दिली तर जुन्या नाशिकमध्ये चौक मंडळ येथे घरांना आणि गॅरेज लागलेले आहे। त्याप्रमाणे घटनास्थळी आमच्या मुख्य अग्निशमन केंद्राचा पहिला बंब घटनास्थळी रवाना झाला। जेव्हा झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आग मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे नाशिक मनपाचे पहिले टर्नआउट 2 बंबांचा झालेला आहे। ज्यावेळेस कर्मचारी घटनास्थळी आले त्यावेळेस त्या ठिकाणी वाहन बाजार आहे, म्हणजे ते काही वाहनांची विक्री करणाऱ्यांचं ते गॅरेज होतं। त्याच्यामध्ये असंख्य असे वाहने होते, त्या वाहनांपासून ती आग चालू झालेली। जेव्हा आग लागली माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये पेट्रोल असेल तर पेट्रोलमुळे ते एक्सप्लोजन झालेलं आहे। फक्त गाडीचं पेट्रोल कोणत्या विचारात घेता आगीची प्रमाण वाढल्यामुळं ते बाकीच्या बाजूला जे काही चप्पलचं गॅरेज असेल, चप्पलचं गोडाऊन असेल किंवा मागचे जे 4 घरं आहेत तर ह्या आगीमुळं ते 4 घरं त्याच्या कॅच झालेले आहेत। बाजूचं वाहन बाजार जे वाहनांना आग लागली त्याला खिटूनच भिंतीला भिंत लगत असल्याने मागच्या बाजूने ते घरांना आग कॅच झालेली आहे। हे लक्षात आल्यानंतर पोलीस आमच्या जे पहिल्या टर्नआउटला कर्मचारी अधिकारी होते त्यांनी लगेच आपल्या नाशिक महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्राला कळून इतर सर्व केंद्राची मदत घेण्यात आलेली आहे। आपल्या 6 केंद्राचे बंब घटनास्थळी काम करत आहे। आग आटोक्यात आलेली आहे। साधारणतः याच्यामध्ये ते 2 व्हीलरचे जे आहे हे पूर्ण जळालेले दिसून येत आहे। आपले अग्निशामक दलाचे 6 केंद्राचे 9 बंब या घटनास्थळी काम करत आहे। आग कंट्रोलमध्ये आलेली आहे। आणि आगीचं कारण आज सध्या सांगू शकत नाही, पण जेव्हा आम्ही त्याचं इन्स्पेक्शन करू, त्याची पाहणी करू, मग त्या आगीचं कारण सांगता येईल। नाही, त्या संदर्भात आम्ही त्याची माहिती घेतो नेमकी त्यावेळेस शॉर्ट सर्किट झालं किंवा एमएससीबीचा काही प्रॉब्लेम आहे का, एमएससीबीला आम्ही तसं पत्र देऊन माहिती चौकशी त्याची सगळी माहिती घेऊ आपण। माहिती घेतल्यानंतर त्याच्यावरती बोलता येईल आपल्याला। अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी नासिक टीव्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।